आणि आपण पाहतोय महत्त्वपूर्ण 2 विकेट देखील मिळवले। त्या भूषणला आपण सामनावीर देऊन सन्मानित करतो, अभिनंदन। डोंबिवलीचे आमचे उद्योजक सोनूजी नाईक साहेब, त्याचप्रमाणे नितीनजी महाले साहेब आणि दिव्याचे प्रथमेशजी जाधव साहेबांना विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य अतिथी मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। विनंती असेल आमचे डोंबिवलीचे उद्योजक सोनूजी नाईक साहेब, नितीनजी महाले साहेब आणि दिव्याचे प्रथमेशजी जाधव साहेबांना विनंती की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। दमदार आमदार आपली ताई, आपले आमदार, आपल्या हक्काचा आमदार, आपला माणूस आपला आमदार खऱ्या अर्थानं आपण पाहतोय जनतेसाठी जनतेनं निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आणि कल्याण ग्रामीण 142 मतदारसंघ विधानसभा निवडणुकीत ज्यांचा दमदार विजय झाला, सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्या सन्मानार्थक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। त्यांचा मार्गदर्शनाखाली स्पर्धा पाहायला मिळते। आमदार चषकामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। ऑनगोईंग मॅच कडे लक्ष वेधेन आणि सामन्याला होते सुरुवात। या ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज आमचे सहकारी समालोचक कालच्या नाईटमध्ये आणि आजच्या नाईटमध्ये ज्यांचा आवाज या क्रीडा नगरीवरती दुमदुमतोय, साई पाटील सर, तुर्बे यांचा आवाज ऐकूया खेळाचा पूर्वार्धात। थँक्यू। थँक्यू मान्यवरांचे मनापासून आभार। आणि जाऊया मॅचच्या दिशेनं। खरं तर प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येनं आपण पाहतोय, कारण की यजमान संघ खेळत होता आणि आज 2 विजय त्या संघानं नोंदवले आणि सुपर 8 मध्ये तो संघ दाखल झालाय। सध्याच्या घडीला मॅच आपण पाहतो CSK सिद्धी करवळे विरोधात संग्राम 11 नितलास। इथे दमदार फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये अक्षय पाटील बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतो, साथीनं विक्की पाटील। सन्माननीय शरदजी पावशे साहेबांचे ते नुकतं शुभागमन झाले, जे नितलस आहेत त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय। कार्यसम्राट शरदजी पावशे साहेबांचे ते नुकतं शुभागमन झाले, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आमचे मोतीराम शेठ पाटील यांचं देखील व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे। आणि सहबाजी शेख आणि सलमानभाई शेख यांना विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती या। सहबाजभाई शेख आणि सलमानभाई शेख यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचे। A1 जोडी यांच्या वतीने आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय। अक्षयजी काटे साहेब जे नितलस आहेत त्यांचं देखील इथे नुकतंच शुभागमन झाले आणि दादांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत आहे। ज्यांचं नुकतंच आगमन आपण पाहिलं सन्माननीय शरद पावशे यांच्या माध्यमातून नितलासच्या क्रीडांगणावरती एक भली मोठी स्पर्धा आपण पाहिली होती। अशोकजी पाटील साहेब जे नितलस आहेत त्यांचं देखील इथे नुकतंच शुभागमन झाले आणि आमदार चषकामध्ये सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतोय। इथे फटका चांगला होता, परंतु एका टप्प्यावरती चेंडू फील्ड करण्यात येईल। सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना संग्राम 11 नितलासच्या अगेन्स्ट CSK सिद्धी करवळे संघ आपल्याला पाहायला मिळतोय। मैदानाच्या आतमध्ये अक्षय पाटील आणि विकी पाटील ही जोडी आपण पाहू शकाल। CSK आई गादुई सिद्धी करवळे हा संघ आपल्याला पाहायला मिळतो, तर एका बाजूनं शैलेशजी पाटील यांना विनंती आहे। यस, संग्राम 11 चे पुरस्कर्ते शैलेशजी पावशे यांना विनंती आहे आपण देखील मंचावरती याचं आपलं सहर्ष स्वागत। परंतु स्वागत आयबा झेलची संधी होती, प्रेक्षक आमचे चिमुरडे आहेत त्या ठिकाणी, परंतु फटका काय अफलातून होता। विकी पाटीलचा क्लास मैदानाच्या आतमध्ये ओव्हर दी कव्हर आपल्या बाहूंमधील ताकद दाखवत असताना काय फटका, बॅटचा चेहरा उघडून अप्रतिम फटका। क्लास मैदानाच्या आतमध्ये फक्त टायमिंग साधत असताना विकी पाटील त्याच्या बॅटमधनं हा तडक्केबंद षटकार आणि या 6च्या मदतीनं धावफलक 19 धावा धावफलकावरती। 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला। अतुलचं पूर्णतः स्वागत झालं, अतुलचा समाचार घेतला खऱ्या अर्थानं। अतुल काठे मैदानाच्या आतमध्ये पहिले षटक हाताळत असताना त्याचं भव्य स्वागत अक्षय पाटील आणि विकी पाटील कडनं।
ओव्हर द विकेटचा पुढील चेंडू. इथे देखील फटका चांगला आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार. या षटकाराने धावसंख्या धावपलकावरती 25. एका षटकाचा खेळ कंप्लीट. ज्यांची आपण उपस्थिती महत्वपूर्ण वेळ ज्यांनी या स्पर्धेसाठी दिला सन्माननीय सौ जुईलीताई गायकवाड यांचा आपण यथोचित सन्मान करणार आहोत. खरं तर आता आपण पारितोषिक पुरस्कृत केलं त्या कारणास्तव आमचं देखील लक्ष नव्हतं, परंतु मान्यवरांचा हा शुभ सन्मान मी सन्माननीय माजी सभापती साहेब आमचे सुरेश शेठ पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण ताईंचा हा शुभ सन्मान करायचा आहे. एक स्मित हास्य चेहऱ्यावरती आपण पाहू शकाल ज्यांच्या पूर्ण परिवारानं आपल्याला निश्चितपणानं जर आपण विचार केला तर संपूर्ण समाजाची सेवा नारी शक्ती काय आहे याचा जागर आपण पाहिला. कारण की परिवारावरती जे संकट कोसळलं त्यानंतर सुलभाताई गणपतशेठ गायकवाड यांनी मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं रणसंग्राम लढवला आणि तो रणसंग्राम त्यांनी जिंकला. त्यांच्या सुनबाई सौभाग्यवती सौ जुईलीताई गायकवाड यांचा हा शुभ सन्मान सध्याच्या घडीला आपण पाहतो. या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार A1 जोडी आमची सुनीलजी पाटील आमचे प्रवीण शेठ आणि सुरेश शेठ पाटील यांच्या शुभ असते. त्यानंतर उद्योजक दीपक शेठ यांना देखील विनंती आहे या पण आपला देखील शुभ सन्मान दीपक शेठ गायकवाड यांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी कंप्लीट करत आहोत. पुन्हा एकदा मी सुरेश शेठ पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते आपण हा देखील शुभ सन्मान करायचा आहे. मायची प्रेमाची ही शाळ पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट देऊन सन्मानचिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान सध्याच्या घडीला आपण पाहतोय. आपण आलात ह्या स्पर्धेची शोभा वाढवली आणि महत्त्वपूर्ण वेळ ह्या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल आपले पुनश्च मनापासून मी खूप खूप आभार आमच्या A1 जोडीच्या माध्यमातून आणि ग्रामस्थ मंडळ बुरदुलच्या माध्यमातून व्यक्त करतोय. त्यानंतर यस सर्वांच्या सुपरिचित आमच्या सपनाताई म्हात्रे यांचं देखील शुभ आगमन त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. नारी शक्तीचा खरं तर जागर आपण पाहतो. नारी शक्तीचा हा सन्मान सातत्यानं आपण पाहतो भारतीय संस्कृतीमध्ये केला जातो आणि तो नारी शक्तीचा सन्मान सध्याच्या घडीला आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाहू शकाल. आमचे सन्माननीय सुरेश शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. पंचवीस धावा धापळकरती एक गडी बाद झालाय. नवीन फलंदाज बंटी पाटील साइड आर्म अँगलनं आता गोलंदाजी करत असताना प्रमोद तर ह्या स्पर्धेचा निरोप घेत असताना सो जुईलीताई यांना आपण पाहू शकाल. अगदी आवर्जून त्यांची वाट या ठिकाणी पाहिली जात होती. पूर्णतः गायकवाड फॅमिलीचा जर आपण विचार केला तर ह्या स्पर्धेसाठी ज्यांचं बहुमूल्य योगदान ज्यांच्या नावानं ही स्पर्धा आपण पाहतोय सुलभाताई गणपतशेठ गायकवाड यांच्या सुनबाई यांनी ते उपस्थिती लावली आणि निश्चित ह्या स्पर्धेचा आता निरोप घेताना आपण त्यांना पाहू शकाल. आपण आलात आणि महत्त्वपूर्ण वेळ दिला त्याबद्दल पुनश्च आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं आपले मनापासून मी आभार व्यक्त करतो. ना बॅक टू क्रिकेट बोलूया मॅचच्या दिशेनं. इथे देखील चेंडू हवेमध्ये बेस्ट टायमिंग स्वतः गोलंदाज पुढे सरकतोय. झेल कंप्लीट. खेळ संपला. विकीचा देखील दोन महत्त्वपूर्ण मोहरे टिपलेत प्रमोदनं. ज्या कार्यासाठी त्याला आणलं होतं ते कार्य सफल करत असताना दोन सफलता आपल्या टीमला मिळवून दिल्यात. ओपनिंग ब्लास्टर मैदानाच्या बाहेर विकी पाटील आणि अक्षय पाटील ही जोडी मात्र माघारी. मध्ये काहीच परिवर्तन आज तो वनडाऊनसाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 26 या आकड्यावरती दुसरा धक्का. प्रमोद पावशेचं दमदार कार्य ज्या कार्यासाठी नक्कीच त्यांना लावलं गेलं गोलंदाजी अटॅक वरती ते कार्य ते कंप्लीट करत असताना
रटमूर्त विकेटचा पुढील चेंडू ड्राईव्ह करत असताना अफलातून फटका. क्रिकेटचा क्लासिकल कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला, परंतु बॅकअपला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची अडवणी होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट करण्यात येत आहे. सध्याच्या घडीला खूप फॉर्मात आपण संग्राम 11 नितलासला देखील पाहतो. त्यांच्या अगेन्स्ट CSK गावदेवी सिद्धी करवले संघ हा देखील तितकाच दमदार संघ आपण पाहतोय. दोन तुल्यबल संघ आहेत. दोन संघ जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरतात तेव्हा तेव्हा अतिशय चांगली टक्कर आपल्याला नियमित पाहायला मिळते आणि ती काटेकी टक्कर आज देखील आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय धर्मनाथ शेठ पावशे यांचं देखील शुभ आगमन आणि त्यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. त्यांच्या समवेत आमचे हरिभक्त पारायण वासुदेवजी पाटील यांना देखील आपण पाहू शकाल. खरं तर बराच वेळ झाला त्यांची उपस्थिती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते आणि आपला संघ खेळतोय आणि अर्थात त्या संघासाठी समर्थन करत असताना ते स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकाल. समवेत शरदजी पावशे ज्यांच्या नावानं एक दमदार स्पर्धा आपण नितलाशा मैदानावरती अनुभवली. खरं तर त्या स्पर्धेचं एक आगळंवेगळं वैशिष्ट्य की प्रत्येक सामना जवळजवळ 6 षटकांचा आपण पाहिला होता, परंतु मान्यवरांचं स्वागत षटकार अफलातून अगदी ट्रेडमार्क शॉट आपल्याला पाहायला मिळतो तो बंटी पाटीलचा. ही टिपिकल स्टाईल आहे आणि या स्टाईलनं बॉलला पाठवलंय सीमारेषा पार उत्तुंग असा षटकार. विरोधात बंटी पाटील मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. त्याच्याकडनं हा टोले जंग षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि 6च्या मदतीनं 33 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूने अव्वल दर्जाचा गोलंदाज ज्याच्या नावानं ह्या संघाची ओळख प्रमोदला आपण पाहतोय, परंतु त्याच्यासमोर तितकाच धाकड फलंदाज उभा आहे. ह्या फलंदाजामध्ये क्षमता आहे. बॅटस्विंग त्याचा नेहमी पाहण्याजोगा असतो आणि त्या बॅटस्विंगच्या जोरावरती तो नेहमीच लांब पल्ल्याचे षटकार ठोकताना आपण पाहतोय. एक आक्रमक फलंदाज बंटी पाटील इथे ड्राईव्ह देखील करत असताना क्लास कलात्मकता साऱ्या काही गोष्टी मैदानाच्या आतमध्ये प्रदर्शित करत असताना बंटी पाटीलला आपण पाहतोय. या अगोदर ताकदीचं प्रदर्शन, त्यानंतर टायमिंग सोबत एक अफलातून हा नेत्रदीपक चौकार ओव्हर दी कव्हर आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकाल. एकविरा इव्हेंट ही वाहिनी सातत्यानं ह्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवते. कशा पद्धतीनं हा चौकार आपण पाहिला, अगदी बॉडी वेट ट्रान्सफर करत असताना समोरच्या दिशेला बॅटचा चेहरा उघडून ओव्हर द कव्हर हा सुरेख चौकार बंटीनं दाखवला. एकंदरीत दुसऱ्या षटकाचा खेळ संपला आणि धावपळकावरती आपल्याला 2 गड्यांच्या मोबदल्यात 37 धावा धावपळकी पाहायला मिळतात. चला जास्त विलंब करू नका, पण पाहतोय की प्रत्येक षटकानंतर आपल्याला टीम मीटिंग करायची नाही ही सूचना सातत्यानं देण्यात येत आहे. सन्माननीय धर्मनाथ शेठ पावशे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण शुभ सन्मान घेत आहोत. यस हरिभक्त पारायण आमचे वासुदेवजी पाटील यांनाच विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान आपण करायचा आहे. सन्माननीय धर्मनाथ शेठ पावशे यांचा हा शुभ सन्मान. यस धर्मा पावशे यांना आपण पाहू शकाल, त्यांचा हा शुभ सन्मान सध्याच्या घडीला आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला मॅच आणि मॅच मध्ये तिसरं षटक गोलंदाजीसाठी साहिल दरेचा वापर टीव्ही स्क्रीनवरती आपण सेकंड फ्रेम मध्ये पाहतोय. हा शुभ सन्मान धर्माजी पावशे यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू बंटी पाटील, 2 बंटी मैदानाच्या आतमध्ये. यस हा शुभ सन्मान आमचे ऍडव्होकेट सुनीलजी पाटील वासुदेवजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. तसेच सन्माननीय शरदजी पावशे यांचा देखील शुभ सन्मान. नितलस गावचे माजी सरपंच, त्यांच्या माध्यमातून एक भली मोठी स्पर्धा आपण पाहिली होती. माजी सरपंच चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली होती नितलाशा क्रीडांगणावरती. त्या स्पर्धेचे एक जनक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान करण्यात येत आहे. विलाजी पाटील करवळ्याचे या ठिकाणी उपस्थित आहेत. अफलातून फटका, कलात्मकता, मैदानाच्या चौफेर फटकेबाजी, चतुरस्त्र बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते ती बंटी पाटीलची. डाव्या हाताचा बंटी मैदानाच्या आतमध्ये आग ओकत असताना एक अफलातून षटकार मिड विकेटला, त्यानंतर ओव्हर द कव्हर चौकार आणि आता मात्र फाईन लेग लॉंग लेगच्या मधून हा चेंडू एका टप्प्यावरती सीमापार चौकार.
सन्माननीय अशोकजी पाटील नितलास गावच्या या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती या आपण आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. तसेच समवेत बाबाजी काठे हे देखील उपस्थित आहेत. सन्माननीय बाबाजी काठे यांना देखील विनंती आहे या आपण आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. आलेल्या तमाम मान्यवरांचं आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. विनंती आहे खेळाडू कक्षातनं कोणी आवाज देऊ नका. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय या ठिकाणी साहिल दरे गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 42 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. संग्राम 11 नितलास हा संघ आणि त्यांच्या विरोधात CSK आई गावदेवी सिद्धी करवळे हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना योगेशजी पाटील करवळ्याचे यांचंही ते शुभ आगमन, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. 3 चेंडू या ठिकाणी कंप्लीट झालेत. 42 धावा स्कोर कार्डवरती. एका बाजूने मान्यवर त्यांचा शुभ सन्मान देखील आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील फटका अतिशय दमदार होता, परंतु स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला साहिलचा. चला जाऊया मॅचच्या दिशेनं. प्रेक्षकांची थोडीशी का होईना मी दिलगिरी व्यक्त करतो. सातत्यानं मान्यवर देखील येतात, त्यांचं आगत स्वागत आमच्या एवन जोडीच्या माध्यमातून सातत्यानं केलं जातंय. परंतु आता मॅच लक्षवेधी मॅच आपल्याला पाहायला मिळते. अगदी उच्चांकित धावसंख्या, तिसरं षटक मार्गस्थ असताना 43 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. रणवेमध्ये काहीशी अडथळे आपण पाहू शकाल. साहिल दरे वन्स अगेन गोलंदाजी मार्कवरती परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. बंटी पाटील, 2 बंटी पाटील मैदानाच्या आतमध्ये. एक डाव्या हाताचा बंटी जो 6 चेंडू 16 वरती खेळतो, साथ देत असताना अँकरिंग रोल बंटीचा 2 चेंडू 2 वरती. आतापर्यंत तिसरं षटक मार्गस्थ आहे. 5 षटकांची ही मॅच, कारण की पहिल्या फेरीतील ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. इथे चांगला चेंडू, तेज तर्रार चेंडू बॅटन पॅड मधनं हा चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. दिनेश पावशेला यष्टीरक्षण करत असताना आपण पाहू शकाल एक चांगला वेल फिनिशर आहे, परंतु आता सध्याच्या घडीला यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण त्याला सद्यस्थितीला पाहतोय. चांगली फिल्डिंग. एका बाजूने ज्या धावसंख्या सुरुवातीला आपण खर्च केल्यात त्यानंतर कुठे का होईना कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाजांना करावा लागेल. आतापर्यंत साहिलचं कौतुक करावं लागेल. त्यानं 5 चेंडू डिलिव्हर केलेत आणि फक्त धावा खर्च केल्यात, त्या 6 धावा. अफलातून कमबॅक. दरम्यान हा चेंडू इथे मात्र पंचांकडे कटाक्ष टाकला जाईल. पंच इशारा देत आहेत काकडे सर की हा चेंडू अतिरिक्त बाहेर आहे. वाईट बॉल आणि 1 धाव. 44 धावा. षटकातील अंतिम बॉल आहे. आतापर्यंत खूप सुरेख लेंथ लाईन दाखवली होती ती साहिल दरेनं, परंतु अंतिम बॉल जास्त वेगानं फेकण्याचा प्रयत्न त्याचा फसला आणि दिशा मात्र भरकटताना आपण साहिलला पाहिलं. पहिल्या 2 षटकामध्ये आपल्या प्रमुख गोलंदाजांना मार बसला. त्यानंतर कुठे का होईना कमबॅक. इथे आडवा बॅटनं चेंडू टर्न केला मिड विकेट रिजनला. डीप मध्ये बॅकअपला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू फील्ड होईल तोपर्यंत दुसऱ्या धावेला पलटलेत आणि पाहता पाहता धावा 2 देखील या ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्यात. गुड बॅटिंग आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये तालमेल देखील अफलातून होता. दोघांमध्ये सुरेख कॉर्डिनेशन आपण पाहतोय आणि याचंच कारण की ह्या 2 धावा सहजरित्या त्यांनी कंप्लीट केल्या. आफ्टर 3 ओव्हर धावा धावपळकावरती 46. आतापर्यंत सलामीर दोन्ही फलंदाज माघारी परतलेत आणि मधल्या फलीची जोडी आपल्या संघाला आपल्या डावाला सावरत असताना आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय शैलेशजी पावशे सगळ्यांना विनंती आहे या आपण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. सुधीर पाटील कॅप्टन ऑफ मुरुदुल या आपण. उद्याच्या ज्या लढती असणार आहे, उद्या पहिली लढाई सुपर 8ची नीलजय आणि त्यांच्या विरोधात रोहिंजन ही लढाई असेल आणि आज जे 2 संघ सुपर 8 मध्ये दाखल होतील त्यांची दुसरी लढाई असेल आणि त्यानंतर तिसरी लढाई
आपल्याला नारायण संघाची पाहायला मिळेल. यस, नारायण आणि त्यांच्या अगेन्स्ट वेलकम उसाटणे हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर सुपर 8ची अंतिम लढाई एकाडपाडा आणि त्यांच्या विरोधात संघ असेल तो I11 ओवे. अशा प्रकारच्या लढती उद्याच्या रजनीमध्ये फायनल डे मध्ये आपल्याला म्हणजे फायनल नाईट मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. लॉट्स येईल तुमच्यापर्यंत, परंतु जे प्रेक्षक आता युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय करतात किंवा जे संघ जे सुपर 8 मध्ये दाखल झाले ते देखील स्पर्धा पाहत असतील तर त्यांच्यासाठी ही सूचना, उद्या पहिला सामना जो असेल सुपर 8चा तो निलजे आणि त्यांच्या विरोधात जय दुर्गामाता रोहिंजन संघ आपल्याला पाहायला मिळेल. काय क्लास मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम फटका, शॉट ऑफ दी नाईट असं म्हणावं लागेल. बंटी पाटीलचा हा क्लास मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. पाहता क्षणी प्रेमात पडावा इतका सुंदर हा नेत्रदीपक फटका बंटी पाटीलच्या बॅटमधनं. आतापर्यंत जेवढे फटके नो लुक षटकार आपण पाहू शकाल, कारण की त्याला देखील माहित होतं चेंडू बॅटचा जसा संपर्क झाला होता त्यावरती मोहर लागली होती षटकाराची आणि तो कडक षटकार आणि या षटकारच्या सायनं 50 अप 50 धावा देखील कंप्लीट झाल्या. क्षेत्ररक्षक होता त्यांनी देखील पाहिलं, 2 क्षण तो पुढे धावला, परंतु त्यानंतर त्यानं अनुमान लावला की चेंडू सीमा पार चाललाय आणि त्याच्या नजरेसमोरून हा एक सुरेख षटकार बंटी पाटीलच्या बॅटमधनं. षटकारच्या साह्यानं 50 अप 53 धावा धावपळकावरती आतापर्यंत 16:48 हा वेळ झालाय, म्हणजे जवळजवळ 17 मिनिटं आता खर्च झाली आहेत. 4 षटकं आपल्याला 20 मिनिटात कंप्लीट करायचे आहेत, ही दक्षता आपण घ्यायची आहे. 7 बॉल 22 वरती खेळत असताना बंटीला आपण पाहतोय चतुरस्त्र फटके, खास करून डाव्या हाताचा फलंदाज जेव्हा चहू बाजूला खेळतो ना ती पाहणं प्रेक्षकांसाठी पर्वणी आपण पाहतोय. कारण की बंटी पाटील मध्ये क्लास आहे. मागील 5-7 वर्ष सातत्यानं क्रिकेटची सेवा तो करताना आपण पाहतोय सिद्धी करवळे गावासाठी आणि आज देखील त्यानं प्रेक्षकांची मनं जिंकलेत. अगदी चारही बाजूनं आतापर्यंत जेवढे फटके त्यानं दाखवलेत ते लाजवाब फटके, ताकदीसोबत टायमिंग सुरेख आपल्याला पाहायला मिळतं. चांगल्या टचमध्ये ह्या मॅचमध्ये तरी मी म्हणेन बंटी पाटीलला आपण पाहतोय आणि त्या जोरावरती तब्बल धावा धावपळकावरती 54 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 4थं षटक प्रमोद पावशे वन्स अगेन ओव्हर द विकेटनं चांगला चेंडू लाऊड अपील पंचांकडे, परंतु अपील त्या ठिकाणी खारिज करण्यात आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. कलेक्ट करू शकले नाही चेंडू त्या ठिकाणी दिनेश पावशे आणि याचाच फायदा मिळतोय तो टीम सिद्धी करवलेला आणि या 2च्या मदतीनं मात्र धावसंख्या आता पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. हर्षल ग्राफिक्स यस हर्षल ग्राफिक्सला आपण संपर्क सदा आपल्या टीम सहित जर आपल्याला आपले फोटो समवेतच आपण जे लॉट्स पाहतोय जे आपल्याला पाहायला मिळतात आपल्यापर्यंत पोहोचवले जातात त्यांच्या माध्यमातून कंप्लीट करून दिले जातात. इथे देखील फटका सुरेख आहे, ताकद एका बाजूने आता राईट हँडर बंटी पाटीलची पाहायला मिळते, एका बाजूने लेफ्ट हँडर बंटी देखील आक्रमक झालाय त्याच्या साथीनं मी देखील कमी नाही हे दाखवत असताना दमकम बंटी पाटीलचा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. संग्राम 11 इथला संघ आणि स्क्रीनवरती आपण पाहू शकाल पूर्णतः त्यांच्या टीम स्क्वॉडचा फोटो सेशन सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. आज भले काही खेळाडू इनॅक्शन मध्ये नसतील परंतु स्क्रीनवरती आपण पाहू शकाल आणि ग्राफिक्स का गरजेचं आहे ते मात्र दाखवून देत असताना आमचे शेळके ब्रदर्स त्यांना देखील माहित आहे ह्या गोष्टी सध्याच्या घडीला किती महत्वाच्या आहेत. फटका हा देखील चांगला आहे, समोरच्या दिशेला खेळतायत, क्षेत्ररक्षक लॉग ऑफ मध्ये तैनात आहेत. त्रेसष्ट धावा धावपळकावरती ह्या स्पर्धेमध्ये कालच्या रात्रीमध्ये आपण उच्चांक पाहिला होता. तब्बल 85 धावसंख्येचा उच्चांक टीम एकाडपाडानं नोंदवला होता. सोनूजी नाईक डोंबिवलीचे तसेच नितीनजी महाले आणि समवेत दिवाचे आमचे प्रथमेश जाधव या सर्वांचं शुभ आगमन झालं. त्यांना विनंती आहे या पण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत MLA ट्रॉफी 2025 या पर्वामध्ये. 4 षटकांचा खेळ संपला, पाण्याची मांग या ठिकाणी जरूर केली जाते. 64 धावा धावपळकावरती आतापर्यंत जर आपण धावगतीचा विचार केला तर 16च्या सरासरीनं धावा बनवल्या जातात आणि अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिली धावसंख्येची लयलूट केली होती ती गावदेवी एकाडपाडानं तब्बल 85 धावसंख्येचा उच्चांक या रजनीमध्ये आपण पाहतोय. कंप्लीट 20 मिनिटाच्या अवधीमध्ये 4 षटकं पूर्ण झालेत. आता
4 षटकानंतर 5वं षटक देखील आपल्याला कंप्लीट त्याच वेगानं करायचं आहे. आपण पाहू शकाल स्क्रीनवरती हायस्ट टोटल सध्याच्या घडीला फर्स्ट हायस्ट टोटल आपण पाहिलं ते एंजल 11 गावदेवी इकाडपाडा ज्यांनी 3 विकेट 85 बनवले होते. त्यानंतर हिल लाईन पोलीस स्टेशन एक मात्र 50 आपण पाहिली ह्या स्पर्धेमध्ये आणि ती आपल्या पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी जरूर दाखवली. आमच्यामध्ये किती क्लास आहे, किती क्रिकेट आहे ते कालच्या दिवसामध्ये त्यांनी दाखवलं. आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटचा आनंद जर कोणी घेतला असेल तर काल त्या 2 संघांनी क्रिकेटचा आनंद घेतला. हिल लाईन पोलीस स्टेशन आणि त्यांच्या विरोधात महसूल विभाग हा संघ होता आणि काल मात्र कालची रात्र त्यांनी गाजवली. सामना कोण जिंकला कोण परास्त झाला ह्यापेक्षा क्रिकेटचा आनंद त्यांनी खऱ्या अर्थानं द्विगुणित केला. 4 षटकांचा खेळ संपला. मॅच पाहतो एका बाजूने आपण CSK आई गावदेवी सिद्धी करवले आणि त्यांच्या विरोधात संग्राम 11 नितला संघ खेळ करत असताना आपण पाहू शकाल आतापर्यंत गोलंदाजांचं आव्हान खऱ्या अर्थानं ही कला आहे खरं तर ब्रॉडकास्टिंग अतिशय सुरेख आपण पाहतोय आई एकविरा इव्हेंटची. सातत्यानं ग्राफिक्स त्यांच्या माध्यमातून देखील दाखवले जातात. कशा पद्धतीनं बॅटल कशा पद्धतीनं लढाया असतील. नेक्स्ट मॅच रियांश 11 नावाली हा संघ आणि त्यांच्या विरोधात जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई. दोन्ही संघाचे संघनायक आपण रिपोर्ट करायचा आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. अंतिम षटक गोलंदाज ओमकार पाटीलचा वापर. पहिला चेंडू यॉर्क लेनचा होता, खोदून काढलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू फील्ड होईल तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी पलटलेत छपलाई. आपण पाहू शकाल दोघांचा फिटनेसचा दर्जा देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. म्हणून हरणाना देखील लाजवेल अशा प्रकारची दौड मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बंटी पाटीलची आपल्याला पाहायला मिळते. 66 धावा. इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या आवाक्यामध्ये झेल होता परंतु हातातनं बॉल निसटला आणि जीवनदान प्राप्त झालं होतं. नशीब घेऊन आज बंटी पाटील मैदानात उतरलाय. झेल तर सुटला, सोबतच रनआउटची जी संधी होती ती संधी देखील हुकली आणि आता बंटी पाटील मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग इनला देखील आपल्याला पाहायला मिळेल. ज्या बंटीनं आपलातून फटके दाखवलेत मैदानाच्या चौफेर चतुरस्तर त्याचे बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्या फलंदाजाला जीवनदान देणं कितपत महागात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय झेल निसटला परंतु सीमारेषेच्या आतमध्ये चेंडूनं टप्पा घेतला. त्यानंतर साहिलनं स्वतःला सावरलं, बॉल कलेक्ट केला. रनआउटची संधी त्यानं निर्माण केली होती परंतु ती संधी साधू शकले नाहीत आणि धावा 2 देखील पूर्ण झाल्या. इथे फटका पाहू शकाल बिहाइंड द विकेट. क्षेत्ररक्षक नाही, खाली क्षेत्राची निवड केली आणि फाईन लेगला चिरा चेंडू सीमारेषा पार, दणदणीत चौकार. जीवनदान किती महागात पडू शकतं. एक डिसिजन आणि एक मुवमेंट मॅच मध्ये किती महत्वाचा. मागच्या मॅच मध्ये आपण रनआउटची जी विकेट पाहिली त्या विकेटनं सामना टर्न झाला. म्हणजे एक विकेट एक धाव क्रिकेटमध्ये किती महत्वाची आहे याचा अनुमान आपण लावू शकाल. या अगोदर झेल ड्रॉप झाला, त्यानंतर चौकार आता येतात. इथे देखील फटका तर चांगला आहे, अपील जरूर केली जाते. एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न चालवलाय आणि धावा 2 देखील पूर्ण केल्यात. 2 नेहमीच डाव्या हाताच्या बंटी पाटीलचे आपण अफलातून पाहतो कारण की त्याच्याकडे जो स्किल आहे. यस, बॅट पाडल्यानंतर आपण पाहू शकाल बॅटला चुंबन घेताना क्रिकेटमध्ये आपण म्हणतो क्रिकेटमधील जी शस्त्र आहेत क्रिकेटची, मग ती खेळपट्टी असेल, त्यानंतर आपण यष्टा पाहतो, त्यानंतर क्रिकेट बॉल असेल, त्यानंतर आपण क्रिकेट बॅट पाहतोय जी पूजनीय सारे क्रिकेटर्स मानतात. इथे देखील चांगला चेंडू होता आणि अंतिम बॉलवरती किती धावा येतील हे पाहावं लागेल. आतापर्यंत 74 धावा आणि त्यानंतर ही एक धाव आता ऍड होईल. एकंदरीत 75 धावा धापडकरती. मागच्या मॅच मध्ये देखील अशीच काही कामगिरी टीम बुर्दुलनं केली होती जुनी डोंबिवलीच्या अगेन्स्ट, परंतु त्या मॅच मध्ये चित्त थरारकता आपण पाहिली आणि तुषार पाटील जसा बाद झाला त्यानंतर मॅच वरती पकड भक्कम केली टीम बुर्दुलनं आणि 2 सामने जिंकत हा संघ सुपर 8 मध्ये देखील दाखल झालाय. 75 धावा, शेवटचा चेंडू, टार्गेट सेट बॉल. ह्या बॉलवरती किती धावा येतील. आतापर्यंत 14 बॉल 35 ची इनिंग, एक मॅरेथॉन इनिंग बंटी पाटीलची आपण डाव्या हाताच्या पाहिली आणि त्याला साथ देत असताना उजव्या हाताच्या बंटीचा देखील चांगला खेळ आपण पाहिला. आतापर्यंत 13चं योगदान राहिले. अंतिम बॉलवरती किती धावा येतील पाहावं लागेल, परंतु एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपात फलंदाज झाला बाद
म्हणजे पहिला डाव संपलाय. 76 धावा 5 षटकात नोंदवल्यात आणि विजयासाठी 77 धावसंख्येचं भलं मोठं लक्ष असेल ते संग्राम 11 नितलासच्या टीम समोर. आमच्या सुनील पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या सुनील पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या सुनील पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या सुनील पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. सन्माननीय रामदास शेठ पाटील यांचं शुभ आगमन आपण पाहू शकाल. आपल्या विभागातील मनसेचा एक दमदार आवाज म्हणून ज्यांची ख्याती आपण पाहतोय. पनवेल जिल्ह्याचे सर्वा मनसेचे त्यांचं शुभ आगमन. साथीनच आमचे एक अभ्यासू व्यक्तिमत्व आमचे परागजी भोपी यांचं देखील शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतं. क्षेत्र कोणतंही असो, व्यावसायिक असो, शैक्षणिक असो किंवा क्रीडा क्षेत्र, परागजी भोपी यांची आवर्जून उपस्थिती, एक अभ्यासू व्यक्तिमत्व आणि त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतं. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. डाव पहिला या ठिकाणी कंप्लीट झाले. 76 बनवले, 77चं भलं मोठं आव्हान आहे टीम संग्राम 11 नितला समोर. हे आपण कशा रीतीनं पूर्ण होईल खेळाच्या दुसऱ्या सत्रात आपण जरूर ऐकणार आहोत. तुर्तात आपण वळणार आहोत आमचे प्रथमेश ठाकूर यांच्या दिशेनं. थँक्यू सो मच साहेब पाटील सर, आपला मनपूर्वक आभार. व्यासपीठावरती काही मान्यवर आलेले आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण आपल्या अतिथी मंचावरती पार पाडणार आहोत. सोनूजी नाईक यांना विनंती असेल की आपण या. सोनू नाईक दादांना विनंती आहे की आपण या. आपला शुभ सन्मान या आमदार चषकानिमित्त आमचा मॅनेजमेंट टीमच्या वतीने केला जाईल. संपूर्ण मान्यवरांची मांदियाळी तुम्हाला सध्या व्यासपीठावरती पाहायला मिळते आणि सातत्यपूर्वक हे मान्यवर आवर्जून आपल्या स्पर्धेला भेट देण्यासाठी ते येत असतात आणि त्या आलेली प्रत्येकी मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान सोहळा या स्पर्धेच्या निमित्तानं आपण आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पार पाडित आहोत. प्रथमेश जाधव यांना देखील विनंती असेल की आपण देखील या. आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आम्ही पूर्ण करणार आहोत. नितीनजी महाले यांना देखील विनंती आहे आपण देखील या. नितीनजी महाले यांना विनंती आहे की आपण देखील यायचा. आपला देखील शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जाईल. तिन्ही मान्यवरांचा पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं आभार. सामन्याला होते सुरुवात. काटाई संघ काही क्षणातच इथे पोहोचेल त्यांची देखील वाट पाहिली जाते, कारण एकाच रात्रीमध्ये 2 कडा स्पर्धा त्यांना देखील खेळायचा. टायगर नाईटमध्ये सध्या त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि आता बोर्दुल नाईट अर्थातच आमदार चषकाच्या स्पर्धेमध्ये ते खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. सो जाऊया इथून थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये की आवाज रोशनजी पाटील यांचा. थँक्यू. यस, धन्यवाद. मंचावरती मान्यवरांचं आगमन आपण होताना पाहिलं आणि सामना सुरू झालाय. संग्राम 11 नितलस विपक्ष CSK 11 सिद्धी करवले या दोन टीमच्या दरम्यान. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 76 धावा आल्या आणि 77 धावांचं टार्गेट उभं केलं. आजच्या रात्रीमधला आणखी एक मोठा उच्चांक तुम्ही मैदानामध्ये सेट होताना पाहिला. 15.40 हा रिक्वायर्ड राहील पर ओव्हर मागे. धावांचा पटला करत असताना प्रमोद पावशे, आई गावदवे 11 CSK सिद्धी करवले या टीमला आपण मैदानामध्ये पाहत आहे. टार्गेट मोठा आहे, पण इथे मात्र संग्राम 11 नितलस यंदाच्या हंगामध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे. या टीमला मात्र चमकदार कामगिरी करावी लागेल. आम्ही मागे पालेश्वरी नाईट स्पर्धा पाहिली, ज्या स्पर्धेमध्ये कामोडे संघाला पराभूत केलं सिद्धी करवले संघाने. दुसऱ्या फेरीमध्ये चिंद्रन संघासोबत हा संघ पराभूत झाला आणि त्याच रात्रीमध्ये सलग 2 सामने जिंकत सुपर 12 मध्ये संग्राम 11 नितलस हा संघ क्वालिफाय झाला होता. आणि त्या ठिकाणी सलग 2 सामने जिंकत सुपर 12 मध्ये क्वालिफाय झाले होते. आदरणीय रामदासजी पाटील साहेब, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल तालुका अध्यक्ष. कालच आम्ही पेन तालुका मनसेच्या ट्रॉफी कव्हर केली रुपेशजी पाटील यांच्या माध्यमातून. अविनाजी जाधव साहेबांचं आगमन त्या ठिकाणी झालं होतं. ठाणे पालघर जिल्हा प्रमुख त्यांची उपस्थिती पाहिली आणि मंचावरती पनवेल तालुका मनसे अध्यक्ष रामदास साहेबांचं आगमन. तर फर्स्ट बॉल पहिल्या ओव्हरसाठी बॉल तयार. राहुल काटे बॅकफुटला गेले होते. स्टिअर करत असताना हा बॉल शॉर्ट कव्हरला फीड झाला. शॉर्टच्या कव्हरच्या दिशेने हा फटका
त्या ठिकाणी लीगल बॉल डॉट बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू खेळला राहुल काटे हा खेळाडू. विक्रांत पाटीलचं हे षटक आहे पहिलं पॉवर प्लेचं. प्रतिषटक 15.40 म्हणजे प्रत्येक ओव्हर मागे तुम्हाला 2 मोठे फटके खेळावे लागतील. धावांचा पाठलाग करत असताना शॉर्ट ऑफ प्लेन बॉल बॅकफुटला आले. ऑन साईडला पूल करत असताना चांगलं टायमिंग होतं. मिड विकेटच्या क्षेत्राकडे हा फटका राहुलच्या माध्यमातून. वेलकम बाउंड्री फोर चौकार. माजी सरपंच शरद दादा पावशे तेही या स्पर्धेचा आनंद घेत आहे. त्यांच्या माध्यमातून आम्ही खरं तर पहिल्यांदा रायगड जिल्ह्यामध्ये 6 ओव्हरचे सामने पाहिले. सरपंच उपसरपंच ट्रॉफी नितलास नगरीमध्ये. त्यांचं देखील वेलकम सहर्ष स्वागत. आणि एका बाजूला सिद्धी करूया संघाला पण पाहता. तर विक्रांत पॉवर प्लेमध्ये तिसऱ्या बॉलसाठी आला. इथे स्क्वेअर कट क्या बात आहे. नजाकत टायमिंग वाट पाहिली आणि स्क्वेअर कटचा हा प्रयत्न आपण पाहिला. डीप कबा पॉइंटला बॉल चालला गोळीच्या वेगाने सीमा पार चौकार. मनशेट पाटील साहेबांचे आगमन स्पर्धेचे आयोजक त्यांना आपण पाहताय. ऑनलाईन आपण जर पाहिले व्ह्यूवर्स आणि तुम्हाला ग्राफिक्स पाहायला मिळेल. एका बाजूला आदरणीय सुरेश शेठ पाटील, चिंतामण शेठ पाटील, मोतीराम शेठ पाटील, ॲडव्होकेट सुनील पाटील. तर एका बाजूला सन्माननीय आमदार किसनजी कतोरे साहेब, आदरणीय गणपत शेठ गायकवाड, विद्यमान आमदार सुलभाताई गायकवाड, प्रवीणदादा पाटील यांचं ग्राफिक्स. आणि तिसरा चौकार क्या बात आहे. पॉवर प्ले मध्ये मात्र चांगली पॉवर दाखवली फलंदाजाने. सलग तिसरा चौकार होतोय राहुल काटेच्या बॅटमधून संग्राम इलेव्हन नितलस टीमला. खेळाडू ज्याच्या नावावरती सलग 3 चौकारचा रेकॉर्ड झाला. जतीन गोंधळी आमचे तर उत्तम गुणसंख्या लेखक उसाटणी नगरीचे आहेत. आणि आज मात्र जरा पाहिलं या स्पर्धेमध्ये चांगलं योगदान त्यांचं राहिलं. काही दिवसापूर्वी आमच्या दापोली नाईट स्पर्धेमध्ये पनवेलमध्ये देखील त्यांना आम्ही पाहिलं. प्रोफेशनल स्कोरर म्हणून सध्या ते भूमिका साकारत असताना त्यांना पाहिलं. राहुल काटे अनस्टॉपेबल इनिंग खेळतोय. कट केला बॉलला पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट दिशा दिली होती. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला बॉल फील्ड झाला. रन नसेल या बॉलवरती. डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पॉवर प्ले स्पेशालिस्ट म्हणून राहुलकडे पाहिलं जातं. आणि या संघाचा सरसेनापती, या संघाचा संघनायक, या संघाचा प्रमुख खेळाडू पण मोठी भूमिका त्याला मात्र मैदानामध्ये साकारावी लागेल. 12 धावा ऑलरेडी स्कोर कार्ड बदलले आहेत. 77चं टार्गेट जरी मोठं असलं तर क्रिकेटमध्ये कोणतंही टार्गेट सेफ नसतं. बॅक टू द बॉलर, खोला टाकला बॉल. ओव्हरमध्ये 3 चौकार सुरू आले पण 3 डॉट बॉल देखील पाहायला मिळाले. आणि इथे आपण जर पाहिला पॉवर प्ले मध्ये धावा खर्च केल्या विक्रांत पाटीलने फक्त आणि फक्त 12 बिनबाद 12. संग्राम इलेव्हन नितलस टीम कंप्लीट. अप्रतिम संगीत तुम्ही ऐकलं. गणपत शेठ गायकवाड साहेब एवन क्वालिटीचं हे व्यक्तिमत्व. आणि असं म्हणतात प्रथम राष्ट्र मग पक्ष आणि त्यानंतर स्वतः ही खरं तर भारतीय जनता पार्टी संकल्पना. आणि आजच्या घडीला आपण जर पाहिला सदस्य नोंदणी महाअभियान ज्यामध्ये 1 कोटी सभासद हे महाराष्ट्र राज्यातून भारतीय जनता पार्टीला जॉईन झाले. मोठा खरं तर कारनामा. आणि ज्यामध्ये आमचा पनवेल विधानसभा मतदारसंघ सर्वाधिक अव्वल दर्जाचा राहिला प्रशांतदा ठाकूर साहेबांच्या नेतृत्वामध्ये. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरचा खेळ संपत असताना स्कोर कार्ड 12 आल्या. गोलंदाजी मार्गमध्ये सेकंड ओव्हरमध्ये आलाय समीर पाटील हा गोलंदाज. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टम्प्स. यावेळेला लॉंग ऑनच्या दिशेने लॉफ करत असताना हा फटका. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. लॉंग ऑन क्षेत्राकडे आपण जर पाहिलं 1 रन. विकी चप्पल खेळाडू आहे या संघाचा. त्याने मात्र बॉलला थांबवलं. 1 रन या बॉलवरती मिळाले. स्ट्राईक रोटेट झाले. राहुल काटेकडे आले स्ट्राईक. त्याने आतापर्यंत आपल्या संघासाठी 200च्या स्ट्राईक रेटने 6 बॉलमध्ये 12 धावांचं योगदान दिलं.
हे स्ट्राईक रेट तुम्हाला आणखीन वाढवावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. 77चं टार्गेट. यावेळेला वेट अँड वॉच अप्पर कटचा प्रयत्न ऑन दी टोस केले. पुन्हा एकदा आउटफील्डला हा फटका इनफील्डला क्लिअर करत असताना बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप कव्हर पॉइंटला बंधन करत आलाय हा कणकणीत चौकार. दिसायला लागले संदेश शेळके काहीही करतील. कारण आजकाल आपण जर पाहिलं तुम्हाला या प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करत तुम्हाला टिकायचं असेल तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी स्पर्धात्मक गुणात्मक स्पर्धा करावी लागते. आणि बघा ऑन स्क्रीन दिनकर भाऊ पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट तो तुम्ही दृश्य पाहताय. खरं तर चला बॉल दुखापत झाली. एक सबस्टिट्यूट खेळाडू सिद्धी करवले संघाचा मैदानाकडे झाला. एक खेळाडूला विश्रांती मिळेल. 12वा खेळाडू जाईल मैदानाच्या आतमध्ये. चला आपण त्यांना पाठवा. इंडिगो एअरलाइन्सचं लँडिंग झालं होतं. मी पारगावच्या नाईट्स खरं डे स्पर्धेमध्ये पाहिलं. त्याच्या बाजूला खरं तर हे विमानतळ आहे. अतिशय अभिमानाचा क्षण होता हा आम्हा सर्वांसाठी. नवी मुंबई परिसरामध्ये आपण जर पाहिलं हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दिबा पाटील साहेबांच्या नावाचं हे विमानतळ. आणि त्या विमानतळामध्ये मात्र तर लँडिंग सुरू देखील झाले. आगामी कालखंडामध्ये तुम्हाला भरपूर टेक ऑफ त्या ठिकाणी होतील. 18 एप्रिल हा दिवस होता. यस पहिली फ्लाईट तिथून टेक ऑफ करेल ही माहिती आम्हाला मिळाली. यावेळेला तो पुन्हा आता आपण जर पाहिलं मैदानाकडे जर पाहिलं तर वेगवान चेंडू होता. धावसंख्या 17 आणि एका बाजूला 8 चेंडू 16 या धावसंख्येवर दिघतो राहुल काटे आणि त्याच्या बरोबरीने साहिल दरे 1 बॉल 1 असं योगदान त्याचं राहिलं. 17 धावा स्कोर कार्डमध्ये रिक्वायर रन रेट आता वाढत चाललाय 17.14. जसजसे डॉट बॉल येतील जसजसे विकेट येतील तसतसा प्रेशर हा पूर्णपणे संग्राम इलेव्हन नेतल्या संघावरती राहील. याही वेळेला आपण जर पाहिलं अँगल बनवला भरपूर चांगला बॉल डिलिव्हर केला गोलंदाजाने. बॉलिंग ॲक्शन चांगली आहे. हायम ॲक्शन गोलंदाजी आपण पाहता या ठिकाणी करत असताना समीर पाटील कमी वयाचा खेळाडू जरी असला तरी गुणवत्ता त्याच्याकडे ठासून भरली आणि आपली गुणवत्ता या मॅचमध्ये या ओव्हरमध्ये दाखवत असताना हा गोलंदाज चांगलं कमबॅक. फार एंड करून मात्र हा खेळाडू पॉपिंग क्रिकच्या अगदी खोलात उभा राहिलाय. स्टेप आउट झाले. स्विंगला कट करायचा ऑन द राईज खेळत असताना हा फटका फासलाय त्या ठिकाणी. लॉंग ऑफ क्षेत्राकडे हा फटका सजवला होता. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर धावत आला चेंडू खाली आणि पहिला विकेट मिळाला. पहिला खेळाडू बाद झाला राहुल काटे. अक्षय पाटीलने हा पकडला जेल. फर्स्ट विकेट डाऊन. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टम्प्स. बॉलर सज्ज असताना डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले होते आणि ऑन द राईज खेळत असताना हा फटका त्या ठिकाणी फसला. चांगला झेल टिपला डीपमध्ये. अक्षय आणि खेळाडू बाद होता. पाहता पहिला धक्का असेल बॅटिंग करत असताना संग्राम इलेव्हन नेतलस टीमला. राहुल काटे कॅप्टन दी डिपार्ट. न्यू बॅटर ओमकार पाटील. हा खेळाडू आपण जर पाहिला रेग्युलर 4थ्या 5व्या 6व्या क्रमांकावरती खेळतो मिडल ऑर्डरला. फक्त इथे धावा जास्त त्यामुळे त्याला लवकर पाठवणं गरजेचं आहे. ओमकार पाटीलला आपण पाहतो स्क्रीनवरती या षटकामध्ये दाखल झालाय. ऑन साईडला हा फटका. मिड विकेटला शॉर्ट मिडवेला फिल्डर आहे त्याच्या दिशेने स्ट्रोक्स. वेगवान थ्रो होता गतिमान थ्रो. आय थिंक संदीप दादा त्या ठिकाणी मुकेश त्यांच्याकडे हा फटका आपण पाहिला. चांगला थ्रो त्यांच्या माध्यमातून पाहिला ज्या ठिकाणी बॅट ग्राउंडिंग करत असताना तुम्ही क्षणचित्र पाहता तुमच्या स्क्रीनवरती. ओमकार भरधाव वेगाने धावून गेला अन्यथा अनर्थ त्या ठिकाणी घडला. असा एक रन एक विकेट खर्च केले. शेवटच्या मध्ये 1 रन आली आणि पहिल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा खर्च करत एक खेळाडू बाद केला गोलंदाजाने. आता समीकरण म्हणलं 18 चेंडूमध्ये विजयासाठी तब्बल 59 धावांचं समीकरण. पहिल्या इनिंगचा आपण जर समरी पाहिली तर बंटी पाटीलने 14 बॉलमध्ये 35 केल्या. विकी पाटीलने 4 बॉल 14. बंटी वाय पाटील त्याने 8 बॉलमध्ये 14 नॉट आउट. अक्षयने 4 बॉल 10. हे कॉन्ट्रीब्युशन होतं फलंदाजी मधलं. आणि त्याच वेळेला बॉलिंग करत असताना राहुल काटे कदर आपण पहिला सेकंडमध्ये राहुल काटेने 10 बॉल 16 केल्या. एका बाजूला साहिल दरे ओमकार पाटील 1-1 वरती खेळतोय. प्रमोद पावशे थोडा महागडा राहिला ज्याने 2 षटकं टाकली. 2 खेळाडू बाद केले. 30 धावा खर्च केल्या. आणि त्याच वेळेला अतुल काटेचं षटक हे देखील अतिशय महागडं राहिलं. 24 धावा एका ओव्हरमध्ये खर्च केल्या. टार्गेट मोठा आहे परंतु अशक्य असं काही नाही. 18 बॉल 59 तर समीकरण
पहिल्या इनिंगमध्ये खतर फिल्डिंग मधल्या चुका पाहायला मिळाल्या. फिल्डिंग डिपार्टमेंट फार महत्त्वाचं आहे. टेनिस बॉल क्रिकेट असो किंवा आणखीन कोणताही खतर फॉर्मॅट असो क्रिकेटचा, असं म्हणतात बॉलिंग बॅटिंग त्याहीपेक्षा महत्त्वाचं डिपार्टमेंट फिल्डिंग आहे. तुम्हाला फिल्डिंगमध्ये देखील स्टँडर्ड तुमचं डेव्हलप करावं लागेल. वेळ गेली नाही आहे. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज झालाय सिद्धी करोले संघाचा ओमकार पाटील. समोर ओमकार पाटील आणि पहिल्याच बॉलमध्ये सॉफ्ट डिस्मिसल झाले असते. जजमेंट चांगलं होतं, म्हणजे सिंगल हँडेड झेल पकडण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र जीवनदान मिळालं संग्राम इलेव्हन नितलस संघाच्या ओमकार पाटीलला. सिक्सर किंग त्याला मात्र आक्रमक व्हावं लागेल. एक धाव आली. पुन्हा एकदा आपण पाहता रिप्ले टेलिकास्ट. अतिशय वेगवान हा लेंथ बॉल होता आणि सिंगल हँडेड झेल पकडण्याचा प्रयत्न होता. थोडं लेझिक फिल्डिंग पाहायला मिळाली. ज्या चुका पहिल्या सत्रामध्ये केल्या नितलस संघाने, जर का या चुका याही सत्रामध्ये सिद्धी करोले संघाने केल्या तर मात्र दबाव वाढेल. चला विनंती असेल रियांश 11 नावाळीचे कॅप्टन आणि जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटाईचे कॅप्टनला आपण लवकरात लवकर या. मॅनेजमेंट टीमची वारंवार सूचना येते. काटाई संघाचे संघनायक आणि नावाळीचे संघनायक. जबरदस्त फटका आपण पाहता या ठिकाणी फलंदाच्या माध्यमातून. बॉलच्या मेरिटनुसार हॅमर केलं. फोर्सेबल स्ट्रोक होता. आपण पाहिला एक्स्ट्रा कव्हर रिझन कडे. नोमन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. एका टप्प्यावरती बॉल वन बाउन्स ओव्हर द लाईन. सीमा पार 4 चौकार. रिक्वायर 120.25 येणारे 16 चेंडू आणि 54 धाबा हे समीकरण आहे. नितलस संघासमोर गुडघा टेकला होता. थोडासा टॉस झाला. बॉल हलकीशी कडा घेतली आणि शॉट फाईन निघला. कमालीचे एफर्ट्स बाराम पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. किमान 3 धाबा आपल्या संघासाठी वाचवल्या. मग या चुका केल्या होत्या नितलस संघाने मागच्या इनिंगमध्ये. लास्ट मोमेंटला अगदी ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न. बॅटचा फेस लवकर क्लोज झाला. हलकीशी कडा लागली आणि बाराम पाटील यांचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन राहिलं आपल्या टीमसाठी. त्याने धावा वाचवल्या. 3 रन या बॉलवरती मिळाली. आता समीकरण जर पाहिलं 15 चेंडूमध्ये 53 धावा. 15-53 ऑन साईडला तुम्हाला आता एरियल अटॅकच करावं लागेल. काउंटर अटॅक या सामन्यामध्ये करावं लागेल. अन्यथा हा सामना अगदी जड होऊन जाईल, कठीण होऊन जाईल. या मॅचमध्ये संग्राम इलेव्हन नितलस या टीमला धावसंख्या आपण जर पाहिली सिंगलने पुढे चालली आहे. 25 वरती पोहोचलाय. 14 बॉल 52. तर समीकरण मैदानामध्ये आहे. साहिल प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. एका बाजूला ओमकारलाही तेच करावं लागेल. आक्रमक व्हावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. संग्राम इलेव्हन नितलसच्या खेळाडूंना षटक फार महत्वाचं ओमकार पाटीलचं. यावेळेला बॅकफुटला आले. ऑन साईडला ताकद वापरली. धमाका आपण पाहिला साहिल दरेचा. आडव्या बॅटने खेळले. लॉंग ऑनला क्लिअर करत इथे मात्र बॉल चालला डाऊन द ग्राउंड. षटकार. साहिल दरेला हा कॉन्फिडन्स देणारा हा फटकार असेल. चांगलं टायमिंग आपण पाहिलं. हँड अँड आय कॉर्डिनेशन आणि ताकद, टायमिंग या सर्व गोष्टी या फटक्यामध्ये पाहायला मिळाल्या. 13 बॉल 46. हा बॉल देखील महत्वाचा. यावेळेला गुडघा टेकत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्लॉग हिट करायचा होता. इथे लाऊड ऑफिस झाली. पंचाने मात्र षटक समाप्तीचा यस अंपायर्स कॉल आहे. वाईट बॉल रिव्ह्यू घेण्यात आलाय. चेक केलं जाईल. सर बॅटिंग टीम रिव्ह्यू. यस बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आला. चेक केला जाईल वाईडसाठी. या स्पर्धेमध्ये वाईट बॉलसाठी रिव्ह्यू आहे. रनआउट बिमरसाठी रिव्ह्यू आहे आणि त्या या रिव्ह्यूचा वापर केलाय. फलंदाजी करणाऱ्या संघाने चॅलेंज केलं. अंपायरच्या निर्णयाला चेक केलं जाईल. आई एकविरा इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून. टार्गेट मोठं जरूर आहे पण तो कठीण असं काही नाही क्रिकेटमध्ये. अनिश्चित दुसरं नाव म्हणजे क्रिकेट असं म्हणतात. या सामन्यामध्ये धावा चेस होतील का चेक केलं जातं. ते टीव्ही अंपायर हिरामन भोसले कर्णाला. तर एका बाजूला मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये सत्यपानजी काकडे आणि त्याच वेळेला आपण पाहता सुनीलजी तांडेल चेक करतील आणि निर्णय लगेचच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय आला त्या ठिकाणी. फेअर डिलिव्हरी अंपायरने घोषित केले पण तो तिसरे पंच निर्णय घेतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अगदी योग्य निर्णय सत्यपान काकडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. लीगल बॉल कॉल. त्यामुळे आता येणारे 12 बॉल विजयासाठी तब्बल 46 धाबांचं समीकरण. प्रतिषटक 23.00 हा रिक्वायर्ड रन राहील या 2 ओव्हर मागे. त्यामुळे आता जवळजवळ आपण जर पाहिलं 7 षटकार फलंदाजांना मारावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. बॉलिंग मार्कवरती गोलंदाजाला 4थ्या षटकामध्ये समीर पाटील. सेकंड स्पेल मध्ये आलाय. याही वेळेला आपण पाहिला ओव्हर पिच बॉल त्या ठिकाणी ऑन साईडला अलॉंग द कार्पेट
बॉलला ड्राईव्ह केलाय. मी मगाशी म्हटलं तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला काउंटर अटॅक करावा लागेल, एरियल अटॅक करावं लागेल, आक्रमण करावं लागेल, षटकार चौकारांचा वर्षाव तुम्हाला अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल, तेव्हाच तुम्ही हा सामना जिंकू शकताय. साहिल दरेने केलेलं कमबॅक आपण पाहिलं. 5 बॉल 12 वरती खेळतोय. 11 चेंडूमध्ये आता विजयासाठी 45 धावांचं समीकरण. नेक्स्ट मॅच आणि दोन्ही कॅप्टन. चला या आपण रियांश 11 नावाली विपक्ष जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई, या दोन संघामध्ये ही लढत असेल. बिग फाईट. काटई संघाचा कॅप्टन इथे उपस्थित झालेला, नावाली संघाचा कॅप्टन. आपणही टॉससाठी या पुढच्या सामन्याकडे आपण वळणार आहोत. त्या अगोदर हाय व्होल्टेज मॅच, थोडा दबाव संग्राम 11 नितलस संघावरती. पहिल्या सत्रामध्ये आलेल्या अधिकच्या धावा, त्याचं बर्डन, आणि त्यानंतर आपण जर पाहिला भेदक मारा सिद्धी करोले संघाच्या गोलंदाजाने आतापर्यंत केलाय. दबाव टाकलाय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय त्या ठिकाणी नितलस संघावरती. योगेंद्र पाटील आमचे प्रभाग क्रमांक 1 मनसे अध्यक्ष, त्याच वेळेला आमचे मित्र खरं तर संदेश पाटील यांच्या वतीने सिद्धी करोले टीमला आणि स्पर्धेला शुभेच्छा, त्यांचं मनापासून आभार. अंतिम 9 चेंडू आणि 45 धावा. यावेळेला फुल टॉस ऑन साइडला हा फटका आपण पाहिला. लॉंग ऑनला क्लिअर करत चाललाय बॉल, बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार. बघा आयवा कॅच, प्रेक्षक कमाल कॅच त्याने पकडलाय. त्याने या मंचावरती आपल्याला पारितोषिक मिळेल. षटकार आलाय. 8 चेंडूमध्ये आता 39 धावांचं समीकरण. चला आयवा कॅच, प्रेक्षक कमाल कॅचचं पारितोषिक घेण्यासाठी आपण या. बघा इथे चुकीची माहिती आमच्यापर्यंत आली. संदेश, चला इथे षटकार आलाय. तर लगातार दुसरा षटकार. 7 बॉल 33 शेवटच्या क्षणापर्यंत. बघा आयवा कॅचसाठी कालपर्यंत पारितोषिक होतं. आज जेव्हा आमचे मान्यवर येतील तेव्हा आम्ही अनाउन्समेंट करू. 7 चेंडू आणि 33 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. अंतिम हा बॉल आणि आक्रमण करतो साहिल दरे हा खेळाडू. छोटा पॅक, बडा धमाका. त्याने मात्र चांगली फलंदाजी केली. यावेळेला स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न, डीप कव्हर पॉइंटला बॉल फील्ड होताना आपण पहिला फंबल झाले. क्षेत्ररक्षक 2 धावा आल्या या बॉलवरती. आता शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 31 धावांचं समीकरण. सन्माननीय बाबू शेठ यांना विनंती करेन की शेठ आपण या. साहेब विनंती आपल्याला यायचं. आपण बाबू शेठ आपण यायचं. आपल्या शुभातानं आम्ही टॉस करणार आहोत. येस सन्माननीय रामदास शेठ पाटील साहेब उर्फ बाबू शेठ म्हणून ज्यांची ओळख आहे, पनवेल तालुका अध्यक्ष आपण पाहतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आवाज मराठी माणसाचा म्हटलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आणि बाबू शेठ यांना विनंती आहे की या पण आपल्या शुभातार आपण टॉस करायचा आहे. आमचे पुरस्कर्ते बघा नावाळी संघाचे आपण पाहतो. आमचे चिंतामण भाऊ पाटील साहेब आपण पाहतोय. कार्यसम्राट माजी उपसरपंच आणि काशीनाथ शेठ पाटील साहेब, ज्यांनी आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 75हून अधिक बाईक पुरस्कृत केल्या. ते पुरस्कर्ते आपण पाहतोय. काटाई संघाचे टॉस जिंकलाय. नावाई टीमच्या कॅप्टननं निर्णय का असेल? फील्ड प्लस. काय सांगाल या स्पर्धेमध्ये जेव्हा मुख्य प्रवेशद्वारातून आत आला, भरपूर लाईट आहे क्रीडांगणावरती, भव्य व्यासपीठ, ब्युटिफुल ट्रॉफी, आणि या स्पर्धेच्या आयोजनाबाबत काय सांगशील? आयोजन खूप सुंदर आहे आणि ही स्पर्धा आम्ही बहुतेक 4थ्यांदा खेळतोय आणि आमचे प्रत्येक वर्षीचे पॅकच चिंतामण काकाच असतात. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी. चिंतामण शेठ यांनी पुरस्कृत केलेला संघ नावाईने जिंकला टॉस आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. तुम्ही थेट जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. 6 चेंडू आणि 31 धावांचं समीकरण आहे मैदानामध्ये. डू ऑर डाय, करो या मरो अशी खरं तर प्रसिद्ध निर्माण झाली या ठिकाणी. बॅटिंग करणाऱ्या संग्राम 11 नितलस या संघासमोर एकच खेळाडू बाद झाला, पण दबाव तरीही नितलस संघावरती आहे. याचं कारण आहे सर खेळाडूने मात्र फेस केले जास्तीत जास्त डॉट बॉल. त्याचं हे दडपण नितलस संघावरती आलंय. 6 बॉल 31 प्रति बॉलवरती मात्र आक्रमण तुम्हाला आता करावं लागेल. पहिला चेंडू ऑन साइडला खेळत असताना साहिल दरेने मात्र सकाळी मॉर्निंग वॉकला गार्डनमध्ये धावत असे मात्र ही रन घेतले, कारण त्याला हवे होते स्ट्राईक. 1 रन घेत असताना 5 चेंडूमध्ये 30. एक ही चूक मात्र या ठिकाणी करता येणार नाही तुम्हाला. एका दुसरा डॉट बॉल किंवा सिंगल डबल जरी आली तर हा सामना पूर्णपणे आपण जर पाहिला या सामन्यामध्ये पारडं जड राहील सिद्धी करोले संघाचं. 5 चेंडूमध्ये 30 धावा. एखादा मोठा उलटफेर या मॅच मध्ये होईल का? पहिला आलाय इथे मात्र स्टेप आउट झाले. ऑन साइडला धमाका. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त सांगतो मैदानामध्ये. साहिल दरे हा खेळाडू 1 मॅन आर्मी एकटा लढला मैदानाच्या मध्ये. 30 या धावसंख्येवरती खेळतोय.
4 बॉल 24 धावा. सलग 4 षटकार मारावे लागतात साहिल दरेला. पहिला षटकार त्याने ऑलरेडी मारलाय. थोडंसं प्रेशर होतं आपल्या संघावर, कमी केलंय. धर्मा पावशांच्या वतीने साहिल दरेला याच्या त्या इनिंगसाठी 1000 पारितोषिक आले. साहिल दरेने साकारली खरं तर कामगिरी आणि या कामगिरीसाठी त्याला धर्मा पावशांच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आले. आपल्या खेळाडूला मोटिवेट करत असताना आदरणीय धर्मा पावशे साहेबांना आपण पाहता मंचावरती. या वेळेला बघा हा फटका फसला आहे, कारण प्रत्येक बॉलवरती मोठा फटका हवा होता. ऑन साईडला खेळत असताना फक्त सिंगल सामन्यामध्ये आता फक्त आणि फक्त औपचारिक शिल्लक राहिले. बघा आमचे आधारस्तंभ आपण पाहतोय मोतीराम शेठ पाटील यांचे ते शुभागमन झालेलं आहे. माजी सरपंच कार्य सम्राट बुर्दुलचे मोतीराम शेठ पाटील, आपलं हार्दिक स्वागत. 3 बॉल 23 धावा. 3 चेंडूमध्ये 23 तर समीकरण. उशीर झाला या फटक्याला. लॉंग अँड स्ट्रॉंग ओमकार पाटीलचा हा धमाका षटकार. या फटक्याला 2 बॉल 17. एका दुसरा खराब चेंडू गोलंदाजाने टाकला तरच कमबॅक होईल. आपण पाहिला बुर्दुल संघाची लढत डोंबिवली संघासोबत झाली. सलग 2 जे 22चे चौकार मला एक वाईड चौकार होता, तिथून मात्र सामना चालू झाला. बुर्दुल संघाच्या बाटला मध्ये धावा येताना पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर मोठं टार्गेट त्या टीमने सेट केलं आणि 7 धावसंख्येने पराभव झाला डोंबिवली संघ धावांचा पाठलाग करताना. आणि इथे देखील 2-17चं समीकरण मैदानामध्ये आलंय. आणखीन एक अनस्टॉपेबल मैदानाच्या मध्ये इनिंग साकारतोय. फुल अँड डिलिव्हरी, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. हा इथे मात्र आला हा षटकार. चढू द्या. आता 1 बॉल मध्ये 11च्या फिल्डिंग मध्ये केलेल्या चुका आहेत त्याच धाबा तुम्हाला आता मागण्या ठरतील. फिल्डिंग मध्ये भरपूर त्या ठिकाणी चुका झाल्या नितलस संघाकडून. त्याचा खरं हा परिणाम आपण माझा नितलस टीम वरती आला. 1-11 जबरदस्त बॅटिंग आता दोन्ही फलंदाजाने केली. 12 बॉल 33 वरती साहिल दरे खेळतोय. एका बाजूला 7-17 वरती खेळतोय. त्या ठिकाणी ओमकार पाटील हा खेळाडू मगाशी म्हटलं सिक्सर किंग या टीमचा, कारण नेहमी 4-5व्या क्रमांकावरती तो मिडल ऑर्डरला येतो आणि बरोबर शेवटच्या 2 ओव्हरमध्ये मात्र आपलं काम चोखपणे बजावतो आणि आक्रमक फलंदाजी साकारण्यासाठी हा खेळाडू नेहमी चर्चेमध्ये राहिलाय. 1-11 आता मात्र इथे एक्स्ट्रा बॉल येईल का, भीमरवरती षटकार की बाबा वाईड चौकार पाहायला मिळेल का, ह्याची मात्र प्रतीक्षा असेल नितलशा समर्थकांना. याही वेळेला ऑन साइडला शॉटम पूल केलाय आणि या सामन्यामध्ये सलग 3 षटकार मारण्याचा पराक्रम करतो त्या ठिकाणी ओमकार पाटील. परंतु हे प्रयत्न राहिले अपुरे, कारण टार्गेट होतं मोठं. हा सामना मात्र जिंकलाय तो म्हणजे सीएसके सिद्धी करवले टीमने. वेल प्लेड, हार्ड लक टीम संग्राम इलेव्हन नितलस. तुमच्यासाठी 1000चं पारितोषिक आलं ते आपण स्वीकारण्यासाठी मंचावरती या. आणि त्याच वेळेला या सामन्याचा हिरो, सामनावीर, मॅन ऑफ द मॅच बंटी पाटील सिनियर, ज्याने 35 धावांची केली साकारले, तो खेळाडू ठरला या सामन्याचा हिरो. बंटी या आपण आपला सन्मान स्वीकारा. आणि साहिल दरे आपण मंचावरती या. धर्मा पावशे साहेबांच्या वतीने 1000चं पारितोषिक आपल्याला आलं ते स्वीकारा. तर सर आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करणार आहोत. एक रुबाबदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आवाज पनवेलचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल तालुका अध्यक्ष आमचे रामदास भाई पाटील अर्थातच बाबूभाई पाटील यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत, ज्यांचं महत्वपूर्ण